आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। अशा 32,000 कोटी पर्यंत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो बघा, शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा, शेतकऱ्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। आणि बघा, पंतप्रधान पीक विमा योजनेतील जे का राखलेला दावा अखेर मंजूर झाला असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। आणि शेतकरी मित्रांनो, आज तुमच्या खात्यात जवळपास बघा 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत जमा केले जाणार आहे। बघा, ही खूप मोठी आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यासाठी आलेली आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की बऱ्याच दिवसापूर्वी शेतकरी बघा पीक विम्याची प्रतीक्षा करत होते। आता डायरेक्ट शेतकऱ्यांची आता बघा प्रतीक्षा आता संपलेली आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, आता कोणत्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार, कोणते शेतकरी पात्र आहे, कोणते शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहे, संपूर्ण माहिती देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितली। आता सर्वप्रथम बघा, आज थोड्याची वेळात या 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे 15,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केलेली आहे। आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, ह्या 14 जिल्हे कोणते आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, आज या 14 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे बघा 15,000 रुपये डायरेक्ट आता जमा होणार आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, यामध्ये बघा 2022 पासून तर 2025च्या मे महिन्यापर्यंत जे का अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, ही शेतकऱ्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, 2022 पासून ज्या शेतकऱ्यांनी बघा पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल तर त्यांनी आता बघा 35,000 रुपयेपर्यंत पीक विमा त्यांना मिळू शकतो। तुम्हाला वाटत असेल की एवढी रक्कम कशी काय मिळणार, पण लक्षपूर्वक काय काय शेतकरी मित्रांनो, तर त्यांचे कारण सरकारने सांगितलेलं आहे। ते म्हणजेच की बघा 2022, 2023 आणि 2024 या मागील 3-4 वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्याला दिला नव्हता। त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा, आता त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होते। आता सरकार सर्व शेतकऱ्याला खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे आणि आजपासून पीक विमा वाटपायला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। तुम्ही आत्ताच्या व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं असेल की देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बघा सांगितलं की 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज पीक विमा आम्ही सोडण्याचं सांगितलेलं आहे। आणि शेतकरी मित्रांनो आता बघा 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज पीक विमा सोडायला सांगितलं। त्यामुळे थोड्याची वेळात आता या 14 जिल्ह्यामध्ये पीक विम्याची रक्कम म्हणजेच की बँक खात्यात येणार आहे। कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवले गेले यांची यादी सुद्धा सरकारने आज जाहीर केलेली आहे। आज या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत आहे। आज बघा, आता उद्या आहे आणि उद्या 14 जिल्ह्यामध्ये अशा टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यात सोडला जाणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघा, आज 14 जिल्ह्यात, उद्या सर्व 14 जिल्ह्यात अशा टप्प्याटप्प्याने हे पैसे सोडण्यात येणार आहे। आणि त्याचप्रमाणे आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाची बातमी, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की बघा हा पीक विमा आता सरकारनं मंजूर केला आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झालं आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो आता बघा 2026चा पीक विमा सुद्धा आता 31 तारखेपर्यंत त्यांचे फॉर्म भरणं ऑनलाईन सुरू आहे। जर तुम्ही अजून सुद्धा भरला नसेल तर शेतकरी मित्रांनो तातडीने भरून घ्यावा। कारण की बघा नुकसान झालं असेल तर तुम्हाला लवकरच पीक विमा ते सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला बघा 2026चा जे काही फॉर्म आहे पीक विम्याची हे 31 जुलैपर्यंत देण्यात आलेले आहे। म्हणजेच की लास्ट तारीख आहे। बघा, आता थोड्याची वेळात तुमच्या बँक खात्यात आता वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा जमा होणार आहे। काल काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झाला आहे आणि आज या 14 जिल्ह्यामध्ये नंबर लागलेला आहे। आणि त्याचप्रमाणे
बघा आता त्यामुळे 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आज पीक विमा वाटप करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री साहेब आणि कृषी विभागाने दिलेला आहे. आणि आता बघा शेतकरी मित्रांनो, या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळातच पीक विमा जमा होईल आणि कृषी विभागाने सांगितलं आहे की आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयाचा पीक विमा येणार आहे. आणि सर्वप्रथम बघा, आता जर तुमचं 2022 पासून पीक विमा थकीत असेल, मिळाला नसेल, तर तुम्हाला 30,000 रुपयेपर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो. 2022 ते 2025च्या पर्यंत राहिलेला सर्वच पैसे तुम्हाला बघा 30,000 रुपयेपर्यंत मिळतील. काही शेतकऱ्यांना कॉल बघा, कालच बँक खात्यात पैसे 52,000 रुपयेपर्यंत, 49,000 रुपयेपर्यंत किंवा 50,000 रुपयापर्यंत पीक विमा शेतकऱ्याला मिळाला आहे. बघा सर्वात महत्त्वाची बातमी आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आता फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात येत असल्याचे सरकारने जाहीर केलेलं आहे. आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे आहे आणि बघा काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा वाटप झाला आहे. आणि शेतकऱ्यांना वाटत होतं की पीक विमा 10,000 किंवा 15,000 रुपये आपल्या खात्यात येईल. परंतु आता केंद्र सरकारकडून 2022 आणि 23 आणि 24 चा राहिलेला पीक विमा सर्वच मिळून एकदम खात्यात बघा शेतकरी मित्रांनो 50,000 किंवा 40,000 रुपयापर्यंत आता शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होत आहे. तुमची शेती पिकाचं 2022, 2023 आणि 2024 मध्ये बाजरी पिकाचं नुकसान झालं असेल तर त्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे. त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबा, मूग, मटकी, शेंगा अशा सर्वच पिकासाठी सरकारने यादी जाहीर केलेली आहे. बघा जवळजवळ 35 पिकाची नोंद या पीक विमा योजनात आढळलेली आहे. त्याचप्रमाणे या 35 पिकापैकी बघा कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस या पिकांना सर्वाधिक पीक विमा मंजूर केला असल्याचे सांगितलं जात आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलंय की बघा 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार, तुम्ही पात्र आहात का नाही आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होईल हे तुम्हाला समजेल. सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, आता कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना बँक खात्यात पीक विमा सोडावा असा आदेश दिलाय. आणि जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा सोडण्याचा वेळ बघा आता हे सोडण्याचा वेळ येत आहे. काल 6 जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आता आज या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करा असा कृषी विभागाकडून आदेश आलेला आहे. आणि सर्वप्रथम बघा कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तर आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी कोणकोणते शेतकरी यातून अपात्र ठरवले जाणार आहे यांची यादी सुद्धा शेतकरी मित्रांनो आपण बघा आता 2 मिनिटं आत्ताच सांगणार आहोत. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आहे की सर्व बँकेमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही. कारण मागच्या वेळी जे पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकेमध्ये शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला नाही आणि सरकारला परत गेला. त्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं होतं. म्हणून आता बघा सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त 12 बँक निवडलेल्या आहे. ते 12 बँकेपैकी जर तुमचं खातं असेल शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे. सरकारने फक्त 12 बँकाला प्राधान्य दिले आहे कारण हा पीक विमा आता केंद्र सरकारकडून सोडला जाणार आहे. आणि सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, आता जर तुम्ही या 12 बँक सोडून इतर बँकेत खातं उघडलेलं असेल तर पीक विमा सोडायला कंपनीला अडचणी येत असल्याचे समोर आलेले आहे. यामध्ये पीक विमा लवकर जमा होणार नाही असेही सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्ही आता लक्ष केंद्रित बघा शेतकरी मित्रांनो, लक्ष देऊन बघा कोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे. आज, उद्या आणि परवा असे 3 टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यात सोडला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि बघा यामध्ये पीक विम्यासाठी निवडलेले 12 बँकेची यादी म्हणजेच की बघा सर्वप्रथम बँक शेतकरी मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, बघा स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनडा बँक, बँक ऑफ बडोदा. जवळजवळ 14 ते 15,000 शेतकरी यामधून आता बाहेर पडणार आहेत. गेल्या काही महिन्यापासून पीक विम्यात
घोटाळा झाल्याची बातमी आली होती. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्याने गायरन जमीन, रस्त्याकाठची जमीन, कॅनॉलच्या बाजूची सरकारी जमीन दाखवून पीक विमा घेतलाय, त्यांना आज पीक विमा सोडला जाणार नाही. तुमचा जिल्हा यात आहे का? ते बघा शेतकरी मित्रांनो, आज, उद्या, परवा या 3 दिवसाच्या आत या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा आता कोणते कोणते जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे. सर्वप्रथम बघा अकोला जिल्हा निवडण्यात आलेला आहे. नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, जालना, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, त्याचप्रमाणे बघा रायगड, रत्नागिरी आणि सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा आज 100% शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं. तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा जमा झाला की नाही तुम्ही कमेंट्स करून नक्कीच कळवा. अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.